बघा, उपसर्ग शब्दाच्या आधी लागतात आणि प्रत्यय शब्दाच्या नंतर लागतात, किंवा मग धातूच्या आधी लागतात ते उपसर्ग आणि धातूच्या नंतर लागतात ते प्रत्यय. तर धातूनंतर एखादा शब्द जोडल्यावर त्या धातूंचं नाम किंवा अव्ययामध्ये जर रूपांतर होत असेल तर त्या शब्दाला आपण प्रत्यय असे म्हणतो. आता तुम्हाला जे लकाराचे प्रत्यय सांगितले होते, धातूचे लकारांचे जे प्रत्यय सांगितले होते ते प्रत्यय वेगळे, आणि आपण आता इथे प्रत्यय प्रकरणामध्ये जे प्रत्यय शिकणार आहेत ते प्रत्यय वेगळे. लकाराचे प्रत्यय ज्यावेळेस मूळ धातूंना लागतात त्यावेळेस ते त्याचं रूपांतर हे क्रियापदामध्ये करतात, आणि हे प्रत्यय ज्यावेळेस धातूंना लागतात त्यावेळेस ते धातूचं रूपांतर हे नाम किंवा विशेषण किंवा क्रियाविशेषण अव्यय यांच्यामध्ये त्याचं रूपांतर करतात. ठीक आहे, लकाराचे प्रत्यय क्रियापद बनवतात, आणि हे जे इतर जे प्रत्यय आपण आता प्रत्यय प्रकरणात शिकणारे ते धातूपासून नाम किंवा अव्यय तयार करतात. बघा, पहिला जो प्रकार आहे प्रत्यय प्रकरणामध्ये तो आहे त आणि तवतू. दोन प्रत्यय आहेत एक सोबत, तक तवतू. आता तक तवतू सोबत कावर घेतले, कारण की दोघं ज्यावेळेस जुळतात धातूला तर त्यावेळेस ते भूतकालवाचक कृदंत तयार करतात. फक्त त मध्ये फरक आहे, तवतू हा वेगळा कृदंत तयार करतो, त वेगळा कृदंत तयार करतो. आता दोन्ही वेगवेगळे कृदंत तयार करतात. एक कर्मणी भूतकालवाचक कृदंत तयार करतो आणि एक कर्तरी भूतकालवाचक कृदंत तयार करतो. आता कृदंत म्हणजे काय असतं? कृदंत म्हणजे धातू साधित विशेषण. धातूपासून जे विशेषण तयार होतं त्याला म्हटलं जातं धातू साधित विशेषण. त्यालाच दुसरं नाव आहे कृदंत. धातूपासून तयार होणारं विशेषण म्हणजे कृदंत. आता त आणि तवतू प्रत्यय लागून त्या ठिकाणी भूतकालवाचक कृदंत तयार होतात, भूतकाळवाचक धातुसाधित विशेषण तयार होतात. तर कर्मणी भूतकालवाचक कृदंत आणि कर्तरी भूतकालवाचक कृदंत बनवण्याकरता त आणि तवतू प्रत्ययांचा उपयोग होतो. पहिला प्रत्यय त प्रत्यय. आता ह्या ठिकाणी त मध्ये त म्हटलं, त हे त्याचं नाव आहे. असं हे जे लिहिलेलं आहे ना त, त हे नाव झालं. मूळ धातूला प्रत्यय लागतो त, हा प्रत्यय लागतो मूळ धातूला. तो जो क आहे तो क चालला जातो आणि त्याच्यातला फक्त त राहतो, आणि तो त मूळ धातूला लागतो. आता त प्रत्यय ज्यावेळेस आपण धातूला जोडतो तर त प्रत्यय धातूला जोडल्यानंतर त्या ठिकाणी कर्मणी भूतकाळवाचक कृदंत तयार होतो. आता कर्मणी भूतकाळवाचक कृदंत कधी तयार होईल? ज्यावेळेस कर्मणी वाक्य भूतकाळी असेल तेव्हा, त्यावेळेस तो जो कृदंत तयार झालेला आहे. मग आता आपण त प्रत्यय जोडल्यावरती कर्मणीभूत कृदंत तयार करतोय, पण हा कर्मणीभूत कृदंत वापरायचा कुठे असतो? तर कर्मणी वाक्य जर का भूतकाळामध्ये असेल त्यावेळेस क्रियापदाच्या ऐवजी आपण कर्मणीभूत कृदंत वापरू शकतो. जर का भूतकाळी वाक्य असेल, कर्मणी वाक्य असेल आणि ते पण भूतकाळी असेल तर क्रियापदाच्या ऐवजी हे जे कर्मणीभूत कृदंत तयार केलेला आहे तो वापरता येतो. त प्रत्यय ज्यावेळेस आपण धातूला जोडतो त्यावेळेस मूळ धातूला त किंवा इत जोडला जातो. त, क आणि त जे आहे अर्धा क, त्याला त हे त्याचं नाव आहे प्रत्ययाचं, पण मूळ धातूला जोडताना आपण त किंवा इत जोडतो. जसं बघा, मूळ धातू त्याला त प्रत्यय लागला तयार होतो कर्मणीभूत कृदंत. जसं मूळ धातू आहे भू, भू धातूला त प्रत्यय लागला, रूप तयार होतील भूतः, भूता आणि भूतम. आता हे तीन रूप का बरं तयार होत आहेत? कारण की आपण शब्द तयार करतोय, म्हणजेच विशेषण तयार करतोय, धातू साधित विशेषण तयार करतोय. तर विशेषण हे विशेषणाला 3 लिंग असतात. विशेषणाला 3ही लिंगांमध्ये विशेषणाची रूपं असतात, म्हणून त्या ठिकाणी त्याची रूपं 3ही लिंगांमध्ये दाखवलेली आहेत, भूतः, भूता आणि भूतम. आता याच्यामध्ये अंदाज लावता येईल का कोणता शब्द कोणत्या लिंगामध्ये असेल? भूतः शब्द कोणत्या लिंगामध्ये असेल? पुल्लिंग असेल, बरोबर. भूता कोणत्या लिंगामध्ये असेल? स्त्रीलिंगमध्ये. आणि भूतम नपुंसकलिंग. आता हे जर काय एखाद्या म्हणजे हे जर का विशेषण आहेत तर कोणत्या ना कोणत्या शब्दानुसार याची रूप होत असतील. तर त्याचे जे आता त्याचं जे रूप दिसतंय
त्याच्या आधारावरती अंदाज लावा की कोणत्या शब्दानुसार त्याची रूपं होत असतील. भूतः शब्दाची रूपं कशाच्यानुसार होत असतील? भूतः. त्याचा अंत्यवर्ण बघा, लिंग बघा आणि त्याच्या आधारावर सांगा. अकारांत पुल्लिंगी. आकारांत पुल्लिंगी. देवप्रमाणे त्याची रूपं होतात. भूतः. जसं देवची रूपं होतात ना, देवः, देवौ, देवाः प्रथमा. तसं भूतः, भूतौ, भूताः प्रथमा. अशी त्याची रूपं होतात. देवप्रमाणे रूपं चालतात. भूता कशानुसार होत असतील स्त्रीलिंगीची रूपं? माला अकारांत. मालानुसार रूपं होतात. भूता आणि भूतम वनम प्रमाणे होत असते. वनमप्रमाणे चालतात. बरोबर? म्हणजेच त प्रत्यय लागल्यानंतर जे कर्मणीभूत कृदंत तयार होतात त्यांची रूपं ही पुल्लिंगमध्ये देवप्रमाणे चालतात, स्त्रीलिंगमध्ये मालाप्रमाणे चालतात आणि नपुंसकलिंगमध्ये वनमप्रमाणे चालतात. तसंच बघा खाली आणखीन एक तयार करून दाखवलंय. पठ. पठ धातूला त प्रत्यय लागला. त लागला म्हणजे त हे नाव आहे, प्रत्यय इत लागला त्या ठिकाणी. रूप तयार झाले. पठितः, पठिता, पठितम. पठितः पुल्लिंगी, पठिता स्त्रीलिंगी, पठितम नपुंसकलिंगी. ठीक आहे. आता मोस्ट कॉमनली याच्यामध्ये काय असतं, जर का धातू अकारांत असेल म्हणजे धातू अ ने शेवट होणारा असेल, जसं पठ. आता त्या ठिकाणी ठला पाय तोडलेला आहे म्हणजे तो व्यंजनांत आहे, पण आपण उच्चारण करताना पठ असं उच्चारण करतो अ शेवटी. तर मग त्यावेळेस आपण इत प्रत्यय लावायचा आणि जर का नसेल तर त्यावेळेस आपण त प्रत्यय लावायचा. हा सामान्यतः आपण अशी मान्यता आहे. काही काही वेळेस चेंजेस पण बघायला भेटतात, पण सामान्यतः ह्या मान्यतेनुसार चालतं. त्याचा वाक्यात उपयोग कसा करायचा बघा. आता हे जर का कर्मणीभूत कृदंत आहे, जे आपण तयार केलं, मूळ धातूला त प्रत्यय लावून कर्मणीभूत कृदंत तयार केला, तर याचा ज्यावेळेस आपण वाक्यात उपयोग करणार क्रियापदाच्या ऐवजी, तर हे जे कृदंतचे रूप आहेत ते कशानुसार राहतील? कर्त्याच्यानुसार राहतील का कर्माच्यानुसार राहतील वाक्यात उपयोग करताना? पण मूळ धातूला त प्रत्यय लावल्यावरती कर्मणीभूत कृदंत तयार करतोय. तर ज्यावेळेस आपण त्याचा वाक्यात उपयोग करणार आहे त्यावेळेस त्याची रूपं कर्त्याच्यानुसार घेणार का कर्माच्या अनुसार घेणार? कर्त्यानुसार. कर्त्यानुसार. का बरं कर्त्यानुसार घेणार? परत एकदा बघा. मूळ धातूला त प्रत्यय लागल्यावर तयार काय होतंय? कर्मणीभूत कृदंत तयार होतोय. वाक्य कोणतं आहे? कर्मणी. वाक्यांचं मध्येच हे वापरले जाते. जर का वाक्य कर्मणी आहे तर क्रियापदाच्या ऐवजी जर का आपण ते शब्द वापरणार आहे ते शब्द कशानुसार राहतील? कर्त्यानुसार राहतील का कर्मानुसार? कर्मानुसार राहतील. कर्मानुसार. कर्मानुसार राहतील ना. म्हणून आता इथे बघा वाक्यामध्ये ज्यावेळेस त्यांचे उपयोग झालेला आहे त्यावेळेस बघा. मया सुभाषित माला पठिता. इथे पठिता रूप कोणतं आहे? पुल्लिंग स्त्रीलिंग आहे? स्त्रीलिंगी. का बरं स्त्रीलिंगी आलं? आकारांत. काय आकारांत आहे म्हणून स्त्रीलिंगी आहे, ठीक आहे. पण वाक्यामध्ये कोणता शब्द आहे स्त्रीलिंगी की पठिता वापरावं लागलं? माला आहे. सुभाषित माला. माला. सुभाषित माला शब्द. सुभाषित माला काय आहे त्या ठिकाणी? कर्ता आहे का कर्म आहे? कर्म आहे. कर्म. कर्म आहे. बघा सुभाषित माला कर्म आहे, स्त्रीलिंगी आहे, म्हणून आपण क्रियापदाच्या जागी कर्मणीभूत कृदंत घेताना आपण पठिता हे घेतलं. तसंच बघा मया पुस्तकम पठितम. कर्म कोणतं या ठिकाणी? पुस्तक. पुस्तकम. कोणतं आहे? लिंग कोणतं कर्माचं? नपुंसकलिंग. नपुंसकलिंगी. म्हणून क्रियापदाच्या जागी जो कर्मणीभूत कृदंत घेतलाय त्याचं पण लिंग कोणतं आलं? नपुंसकलिंग. नपुंसकलिंगी. नपुंसकलिंगी. कळलं? तसंच मया ग्रंथः पठितः. कर्म कोणतं आहे? ग्रंथ. ग्रंथः. आता याचं लिंग कोणतं आहे कर्माचं?
पुल्लिंग. पुल्लिंगी. पुल्लिंगी. म्हणून त्या ठिकाणी जो आपण क्रियापदाच्या जागी कर्मणीभूत कृदंत घेतला, पठ लागतं प्रत्यय लावून, तो कोणत्या लिंगामध्ये घेतलेला आहे? पुल्लिंगामध्ये घेतलं. पुल्लिंगमध्ये घेतलेला आहे, पठितः. ठीक आहे, हे कळलं. कर्मणीभूत कृदंत तयार कसा करतात आणि त्याचा वाक्यात उपयोग कसा करतात ते कळलं. हां, आता हे जे कर्मणीभूत कृदंत तयार होत आहेत त्याचा उपयोग आपण कर्तरी वाक्यात करू शकतो का? हे जे कर्मणीभूत कृदंत तयार केले आपण त्याचा उपयोग कोणत्या वाक्यात होईल? कर्तरीमध्ये होईल का कर्मणीमध्ये होईल फक्त? कर्मणीमध्ये होईल फक्त. कर्मणीमध्येच होईल, कारण की ते कर्मणीभूत कृदंत आहेत. त्यातल्या त्यात वाक्य कोणत्या काळाचं असलं पाहिजे? आता हे जे वाक्य आहेत, मया सुभाषित माला पठिता, पुस्तकं पठितम, ग्रंथ पठित, कोणत्या काळातले वाक्य भूतकाळाचं आहेत? असलं पाहिजे. भूतकाळात. भूतकाळ. भूतकाळातले वाक्य आहे. तेव्हाच आपण त्याला क्रियापदाच्या ऐवजी ते वापरलेलं आहे, कृदंत वापरलेला आहे. ठीक आहे, हे वाक्य भूतकाळी वाक्य आहे. मया सुभाषित माला पठिता म्हणजे माझ्याद्वारे सुभाषित माला वाचली गेली. मया पुस्तकं पठितम माझ्याद्वारे पुस्तक वाचले गेले. भूतकाळ आहेत हे सगळे, पास्ट टेन्स मधले. ठीक आहे, आणखीन बघा, लिख, लिख धातूला जर का त प्रत्यय जोडला तर काय रूप तयार होईल? लिख प्लस त. काय रूप तयार होईल? जसं पठ लागत जोडला तर पठितः पठिता पठितम तयार झालं. लिख लागत जोडल्यावर ते काय तयार होतील? लिखतः लिखता लिखतम. लिखतः नाही, लिखितः होतं ते. लिखितः. पुल्लिंगमध्ये लिखित, स्त्रीलिंगमध्ये लिखिता, नपुंसकलिंगमध्ये लिखितम. ठीक आहे, तसंच पूज धातू आहे. पूज, पूज धातू लागतं जर का जोडला तर आता पूज, पूजित, पूजिता, पूजितम. पूजेचे रूप आहे ना, ॲक्च्युअल रूप कसे होतात? पूजयामी, पूजयावह, पूजयामः अशी रूप होतात. म्हणून आपण पूजितः जोडायच्या आधी य टाकणार मध्ये. तर अशी होतील पूजयितः, पूजयिता, पूजयितम किंवा मग पूजितः, पूजिता, पूजितम. दोन्ही प्रकारे होत, पूजयितः किंवा पूजयिता, पूजितः. ठीक आहे, आता याचा वापर कुठे करणार? हे जे तयार झाले याला म्हणणार काय? लिखितः, पूजितः किंवा पठितः, भूतः यांना काय म्हणणार? नाव काय दिलेलं आहे? कर्मणी भूतकाळ कृदंत. कर्मणी भूतकाळाचे कृदंत. कुठे वापरले जातात ते? धातूनंतर. क्रियापदाच्या ऐवजी. भूतकाळी जर कर्मणी वाक्य असेल तर तिथे क्रियापदाच्या ऐवजी वापरले जातात. ठीक आहे, आता त प्रत्यय नंतर येतो तवतू प्रत्यय. तवतू प्रत्यय मध्ये काय असतं? आता तवतू प्रत्यय ज्यावेळेस आपण धातूला जोडतो तर त्यावेळेस कर्तरी भूतकाळाचे कृदंत तयार होतो. त प्रत्यय जोडल्यावरती कर्मणी भूतकाळाचे कृदंत तयार होत होता. तवतू प्रत्यय जोडल्यावर कर्तरी भूतकाळाचे कृदंत तयार होतो. आता कर्तरी भूतकाळाचे कृदंत कधी वापरला जातो? तर कर्तरी वाक्य जर का भूतकाळात असेल तर त्यावेळेस क्रियापदाच्या ऐवजी हे वापरता येतं. तवतू प्रत्यय ज्यावेळेस धातूला जोडतो तर त्यावेळेस तवत किंवा इतवत प्रत्यय त्या ठिकाणी लागतो. जसं मागे बघितलं त मध्ये फक्त त लागत होता, तसं इथे पण तवतू मधला
हा क आणि इथला हा उकार चालला जातो आणि तवत किंवा इतवत हे प्रत्यय त्या ठिकाणी लागतात. पुल्लिंगीमध्ये रूप त्याचं भगवतप्रमाणे चालतं, स्त्रीलिंगीमध्ये रूप त्याचं नदीप्रमाणे चालतं आणि नपुंसकलिंगमध्ये जगतप्रमाणे चालतं. जसं बघा, मूळ धातू आहे भू, त्याला जर तवतू प्रत्यय लावला तवत तर रूप तयार होतात भूतवान, भूतवती, भूतवत. तसंच पठ धातू आहे, त्याला जर तवतू प्रत्यय लावला तर रूप तयार होतात पठितवान, पठितवती आणि पठितवत. आता एक सिंपल काय लक्षात ठेवायचं, आता ते भगवतप्रमाणे रूप होत आहेत, नदीप्रमाणे रूप होत आहेत, म्हणून त्या ठिकाणी भूतवान, भूतवती, भूतवत असे तयार झालेत. तुम्ही जर तुम्हाला हे बाकीचं नाही लक्षात ठेवायचं, सिंपल लक्षात ठेवता येईल. जर का मूळ धातूला तवतू प्रत्यय लागला तर पुल्लिंगमध्ये वान लागेल, स्त्रीलिंगमध्ये वती लागेल आणि नपुंसकलिंगमध्ये वत लागेल शेवटी. असं भूचं होईल भूतवान, भूतवती, भूतवत. पठचं होईल पठितवान, पठितवती, पठितवत. तसंच लिखचं काय होईल, लिख. लिखितवान, लिखितवती, लिखितवत. लिखितवान, लिखितवती आणि लिखितवत. तसंच रचचं काय होईल, रचचं होतं रचयितः, रचयती. रचयती रूप होतं त्याचं. तर या ठिकाणी रचितवान, रचितवान, रचितवती, रचितवान, रचितवती, रचितवत. रचितवत. किंवा रचयितवान, रचयितवती, रचयितवत. य टाकला तर य लावेल आणखी. तर अशी त्याची रूपं तयार होतात. आता वाक्यात उपयोग कसा होतो याचा, तर आता जसं आपण वरती बघितलं, वरती कर्मणी भूतकृदंत तयार होत होता, तर आपण कर्मणी वाक्य भूतकाळात असताना त्याचा वापर करत होतो. ह्या ठिकाणी कर्तरी भूतकृदंत तयार होते. आता हे जे लिखितवान, रचितवान, पठितवान हे सगळे कर्तरी भूतकृदंत तयार झाले. तर यांचा वापर कोणत्या वाक्यांमध्ये होईल क्रियापदाच्या ऐवजी? कोणत्या प्रकारच्या वाक्यांमध्ये होईल? कर्तरी वाक्यांमध्ये होईल. कर्तरी वाक्यांमध्ये होईल. कर्तरी भूतकाळी वाक्य असेल कर्तरी वाक्य एखादं, तर त्या ठिकाणी आपण क्रियापदाच्या ऐवजी वापरणार. मग आता हे जर का कर्तरी भूतकृदंत आहे, तर मग यांचा वापर करताना आपण कशाला कन्सिडर करणार, कर्माला कन्सिडर करणार का कर्त्याला? कर्त्याला करणार. कर्त्याला कन्सिडर करणार. म्हणून त्या ठिकाणी कर्त्याच्या पुरुषवचनानुसार पुरुषने या ठिकाणी कर्त्याचं लिंग आणि वचन त्या ठिकाणी कन्सिडर केलं जाईल. इथे पुरुषचा संबंध नाही येणार काही, कारण विशेषण येते. तसं इथे बघा, अहम पुस्तकम पठितवान. या ठिकाणी अहम आलेलं आहे. आता अहम त्या ठिकाणी आपल्याला लिंग डिफाईन नाही करत. अहम पुल्लिंग पण असू शकतं, अहम स्त्रीलिंग पण असू शकतं. म्हणजे अहम म्हणणारा जो आहे तो मुलगा पण असू शकतो, मुलगी पण असू शकते. त्याच्यामुळे त्या ठिकाणी पठितवान पण येऊ शकतं, पठितवती पण येऊ शकतं. फक्त इथे काय आपण कन्सिडर करू शकतो, अहम एक वचन आहे, पठितवान पण एक वचन आहे. म्हणून वचन घेताना दोघांचं अहम जर असेल तर एक वचनच राहील. तेच जर काही ह्या ठिकाणी अहमच्या जागी वयम आलं असतं तर काय झालं असतं, भगवान भगवंतो भगवंतः, पठितवान पठितवंतो पठितवंतः. काय आलं असतं रूप शेवटचं, पठितवंत. तसं इथे बघा, सा पुस्तकम पठितवती. सा लिंग कोणतं आहे, सा स्त्रीलिंग आहे. स्त्रीलिंगी. म्हणून कर्ता स्त्रीलिंगी आहे, तर त्याच्यामुळे क्रियापदाच्या जागी घेतलेलं कर्तरी भूतकृदंत बघा कोणत्या लिंगामध्ये आलेलं आहे, स्त्रीलिंगामध्ये आले. स्त्रीलिंगमध्ये आलेलं आहे. बरोबर. सा पुस्तकम पठितवती.
तर अशा प्रकारे त्या ठिकाणी त्याचा वापर केला जातो. आता ह्या ठिकाणी कर्मणी भूतकृदंत आणि कर्तरी भूतकृदंत हे वापरून सुद्धा तुम्हाला कर्तरी कर्मणीचे वाक्य येऊ शकतात. जसं आता समजून घ्या, वरती हे वाक्य जे आपण बघितले, मया सुभाषित माला पठिता. याला आपल्याला जर का आता हे मया सुभाषित माला पठिता कोणतं वाक्य, कर्तरी का कर्मणी आहे? कर्तरी. मया सुभाषित कर्मणी. पठिता. कर्मणी. 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 आता याला जर का चेंज द व्हॉइस सांगितलं, प्रयोग बदलायला लावला, तर कोणता प्रयोग होईल? कर्मणी वाक्य आहे ना, कर्मणीचा प्रयोग बदलल्यावर कोणता होतो? कर्तरी. कर्तरी. मग आता याचं कर्तरी होताना काय काय होईल? मयाचं अहम. होईल अहम. अहम. पुढे सुभाषित माला. सुभाषित मालाचं काय होईल? आता कर्मणी वाक्य आहे, तर कर्मणी वाक्य सुभाषित माला. सुभाषित मालाम. द्वितीय घ्यावी लागेल. तर हे कर्मणी भूतकृदंत आहे, पठिता. त्याचं कोणतं होऊन जाईल बदलल्यावरती? कर्तरी. कर्तरी भूतकृदंतच ठेवावं लागेल. भूतकृदंत. मग काय होईल? कर्तरी भूतकृदंत काय होईल? पठधातू. त्याचं कर्तरी भूतकृदंत जर बनवायचं असेल तर काय जोडावं लागेल त्याला? पठती. इथे खाली बघा, कर्तरी भूतकृदंत बनवण्यासाठी आपण काय जोडतो धातूला? कोणता प्रत्यय जोडतो? तवतू. तवतू. मग पठला जर तवतू प्रत्यय जोडला तर काय रूप तयार होतं? पठतू. तवतू ह्या ठिकाणी काय रूप तयार झालेत बघा, हे पठ प्लस तवतू. पठितवान. पठितवान, पठितवती, पठितवत. इथे कोणतं रूप येईल? अहम सुभाषित मालाम. इथे कोणतं रूप येईल? पठितवती. पठितवती. मुलगा असेल तर पठितवान, मुलगी असेल तर पठितवती. कारण अहम डिफाईन नाही करत की लिंग कोणतं आहे. पुढे मया पुस्तकम पठितम. याचं काय होईल? याचं कर्मणी टू कर्तरी कसं होईल? मया पुस्तकम पठितम. मयाचं काय होईल? अहम. अहम. पुस्तकमचं? पुस्तकम होईल ना. पुस्तक ॲज इट इज असतं त्याच्यामध्ये, कारण नपुसकलिंगी आहे ना. मया पुस्तकम. क्रियापद, हे क्रियापदाच्या जागी आपण कृदंत लावणार आहे. काय येईल तो कृदंत? त येईल. त येईल. पठितवंत. पठितवंत का बरं? पठितवंत बहुवचन आहे. पठितम. पठितम का बरं? पठितम हे त प्रत्यय आहे ना आपल्याला. पठितवान. पठितवान. पठितवान किंवा पठितवती. पुढचं मया ग्रंथः पठितः. याचं काय होईल? मया ग्रंथः पठितः. अहम ग्रंथ अहम ग्रंथ पठितवान. पठित. अहम
ग्रंथः. पुढे क्रियापदाच्या ऐवजी काही पठितवान किंवा पठती. पठितवान किंवा स्त्रीलिंगसाठी पठितवती. पठितवती. आता सगळ्या ठिकाणी पठितवान 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 आलं. का बरं? आणि इकडे वेगवेगळं आलं. पठितः पठितम पठिता. का बरं असं झालं? कर्त्यावर डिपेंड. इकडचे वाक्य कर्त्यावर डिपेंड होते ना. कर्ता सगळ्या ठिकाणी सारखा आहे. इकडचे वाक्य कर्मावर डिपेंड होते. कर्म प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे. ठीक आहे, कळालं? कर्तरी कर्मणीचं ॲप्लिकेशन इथे पण विचारू शकतात. आणि तुम्हाला जे पंचतंत्रमध्ये दिलेले प्रश्न हे आहेत, वाक्य आहेत, ते मोस्टली त्याच्यामध्ये कर्तरी भूतकालवाचक कर्मणी भूतकालवाचक कृदंत किंवा कर्तरी भूतकालवाचक कृदंत वापरलेले आहेत. तर त्याच्यामुळे सेकंड पेपरला जे प्रश्न येतात कर्तरी कर्मणीचे ते असे येतात मोस्टली. ठीक आहे, कळाले हे दोन प्रत्यय, त आणि तवतू प्रत्यय कळाले. त प्रत्यय जर का जोडला धातूला तर काय तयार होतं? कर्मणी भूतकालवाचक कृदंत. कर्मणी भूत कृदंत तयार होतं. त्याचा वापर कुठे होतो? वापर कुठे होतो त्याचा? क्रियापदाऐवजी. क्रियापदाऐवजी. वाक्य कोणतं असलं पाहिजे? कर्मणी भूतकाळ. कर्मणी वाक्य असलं पाहिजे, ते पण भूतकाळातलं असलं पाहिजे. आता तो हे नाव आहे. क आणि त लागून तो तयार होतो, ती त्याचं नाव आहे. प्रत्यय काय लागतात मूळ धातूला? त लागतात. त किंवा इथं लागतो. जसं भूला लागलं तर भूतः, पठला लागला तर पठितः, लिखला लागला तर लिखितः तयार होतात. तवतू प्रत्यय ज्या वेळेस लागतो धातूला तर काय तयार होतं? कर्तरी भूतकृदंत. कर्तरी भूतकृदंत तयार होतो. कुठे वापरला जातो कर्तरी भूतकृदंत? क्रियापदाऐवजी. कुठे पण, कोणत्या वाक्यात? कर्तरी वाक्यात. कर्तरी वाक्यात. कर्तरी भूतकालीन वाक्य. त्यातल्या त्यात वाक्य भूतकाळी असलं पाहिजे. कर्तरी वाक्य ते पण भूतकाळी असलं पाहिजे. ठीक आहे. तवतू हे नाव आहे त्याचं. तवतू धातूला प्रत्यय काय लागतात? तवत किंवा इतवत लागतात. किंवा मग सोपं आपण आणखीन जर का लक्षात ठेवायचंय तर कशी रूपं तयार करणार? पठ धातू आहे समजून घ्या. काय लावणार? वान किंवा वती. जसं पठ धातू आहे, पठ धातूला तवतू प्रत्यय लावला तर काय रूप तयार होतील पुल्लिंग स्त्रीलिंग मध्ये? पठ धातूला तवतू प्रत्यय लावल्यावर काय रूप तयार होतात? पठितवान पठितवती. पठितवान पठितवती. लिख धातूला तवतू लावला तर लिख धातूला तवतू प्रत्यय लागला तर लिखितवान लिखितवती. लिखितवान लिखितवती. तसंच भू धातूला जर का तवतू प्रत्यय लागला तर भूतवान भूतवती. भूतवान भूतवती. ठीक आहे, कळाले हे दोन प्रत्यय, त आणि तवतू. आणखीन त प्रत्यय ज्यावेळेस आपण जोडतोय धातूला आणि त्याचा वाक्यात उपयोग करतोय तर त्यावेळेस कन्सिडर कशाला करणार? त्याचे त प्रत्यय जोडल्यानंतर जे आपल्याला रूप घ्यायचंय त प्रत्ययुक्त शब्दाचं, ते पुल्लिंग घ्यायचंय, स्त्रीलिंग घ्यायचंय का नपुसकलिंग घ्यायचंय हे कशाच्या आधारावर ठरवणार? कर्माच्या आधारावर. आणि तवतू प्रत्यय ज्यावेळेस वाक्यात उपयोग करायचा आहे त्यावेळेस कशाच्या आधारावर ठरवणार?
कर्त्याच्या आधारावर. कर्त्याच्या आधारावर. आता मोस्टली तवतू प्रत्यय ज्यावेळेस आपण वापरतो ना त्यावेळेस कर्ता हा पुल्लिंगी असतो किंवा मग स्त्रीलिंगी असतो. त्याच्यामुळे पठित वान आणि वान आणि वती हे प्रत्यय असलेलेच शब्द जास्तीत जास्त वापरात येतात. बाकीचं नपुसकलिंगी प्रत्यय असलेला शब्द क्वचित वापरात येतो किंवा नाहीच वापरात येत. त्याच्यामुळे हे दोन वान आणि वती हे प्रत्यय लक्षात राहू द्यायचे. तवतू प्रत्यय जोडला तर वान आणि वती लागतं शेवटी, एवढं लक्षात ठेवायचं. ठीक आहे. याच्यामधलं पण कर्तरी कर्मणी कळालं. त आणि तवतू प्रत्ययमध्ये पण कर्तरी कर्मणी आहे, कळालं. याच्यात जर का वाच्य प्रयोग बदला तर तो सॉल्व करता येईल. ठीक आहे. मोस्टली सेकंड पेपरमध्ये तवतू प्रत्ययवाले कर्तरी कर्मणी येतात, म्हणून हे दोन्ही समजणं गरजेचं आहे. ठीक आहे. आता उद्या आपण पुढचे जे प्रत्यय ते बघू. बरं, लोट लकाराचे प्रत्यय पाठ केलेले आहेत. लोट लकाराचे प्रत्यय पाठ करायला लागते. एक जण बोलून दाखवा कोणतरी. प्रेमिला. आज्ञार्थ प्रथम पुरुष तू ताम अंतु, मध्यम पुरुष तम त, उत्तम पुरुष आणि आव आम. आत्मनेपदी ताम इताम अंताम प्रथम पुरुष, स्व इथाम ध्वम मध्यम पुरुष, ऐ आवही आमही उत्तम पुरुष. बरोबर. ते जे आपण मध्यम पुरुष वाचतो ना त्या ठिकाणी शून्यतम त असं वाचतात काही ठिकाणी डॅश दिलेले असते म्हणून काही जण डॅश वाचतात. ते डॅश किंवा शून्याचा अर्थ होतो की त्या ठिकाणी धातू ॲज इट इज लिहायचा आहे. ठीक आहे. पट धातू त्याच्यामध्ये चालून दाखव आज्ञार्थामध्ये. पठतु, हम्म, पठताम, हम्म, पठन्तु, प्रथम पुरुष, हम्म. पठतम, पठत, मध्यम पुरुष, पठानी, पठाव, पठाम उत्तम पुरुष. बरोबर. आणि आत्मनेपदामध्ये रमधातू. ठीक आहे. रमधातूची रूप कशी होतील. तर तिथे य लागणार का शेवटी. नाही रम्यताम, रम्यताम. नाही रमधातू पहिलाच गणाचा आहे ना. य नाही. रमताम, रमेताम, रमंताम, रमस्व, रमथाम, रमध्वम, रमे, रमावहे, रमामहे. बरोबर. ठीक आहे. हे लोट लकाराचे प्रत्यय होते. त्याच्यानंतर येतात विधिलिंग लकार. त्याचे प्रत्यय पाठ करून ठेवा सगळ्यांनी. ठीक आहे. उद्या आपण पुढचं जे प्रत्यय तव्यत अनियर प्रत्यय प्रकरणामधले हे प्रत्यय पाठ करू आणि लकाराचे जे प्रत्यय तुम्हाला पाठ करायचे ते विधिलिंग लकाराचे प्रत्यय पाठ करून यायचे.